नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. लोकशाहीच्या सर्व प्रेक्षकांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या आणि श्रीकृष्णाष्टमीच्या मनापासून शुभेच्छा. स्वातंत्र्य आणि श्रीकृष्ण यांचा खरं तर अटूट संबंध आहे. म्हणूनच तर बाळकृष्णाचा जन्म झाल्याक्षणी वसुदेवाच्या हातातील बेड्या आपोआप गळून पडल्या, कारागृहाची दारं आपोआप उघडली आणि कितीतरी वर्षांनी वसुदेवाची पावलं स्वतंत्र झाली. त्यानंतर यथावकाश श्रीकृष्णांनी कंसाचा वध केल्यावर आपल्या मातापित्यांना आणि अग्रसेन राजाला म्हणजे आपल्या आजोबांना तर मुक्त केलंच, पण संपूर्ण मथुरा नगरीलाही कंसाच्या दुराचारातून स्वतंत्र केलं. एवढा विजय मिळवूनही श्रीकृष्ण स्वतः मात्र मथुरेच्या राज्यात अडकले नाहीत, तर त्यांनी पुन्हा राजा अग्रसेनाला मथुरेचं राज्य सोपवलं. शिशुपाल, नरकासूर, कालयवन अशा एकापेक्षा एक अत्याचारी राजांच्या पाशातून जनतेला मुक्त करण्याचं काम करणारे ते श्रीकृष्ण. नरकासुराच्या कैदेत अडकलेल्या 16,000 राजकन्यांना स्वतंत्र करणारे ते श्रीकृष्ण. सुभद्रा म्हणजे आपल्या लाडक्या बहिणीला तिच्या मनातलं अर्जुनावरचं प्रेम ओळखून अर्जुनाबरोबर विवाह करण्याचं स्वातंत्र्य देणारे आणि त्यासाठी योजना करणारे ते श्रीकृष्ण. महाभारताच्या युद्धाच्या आधी अधर्माच्या बाजूनी लढणाऱ्या दुर्योधनालाही तुला मी हवा का माझी सेना हवी असं विचारून चॉईसचं स्वातंत्र्य देणारे ते श्रीकृष्ण. आणि अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना जन्म संसाराच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी श्रीमद भगवद्गीतेचा उपदेश करणारे ते सुद्धा श्रीकृष्ण. स्वतंत्रते भगवती असं जिचं वर्णन केलं जातं त्या आपल्या भारतभूमीमध्ये जन्म घेतलेल्या श्रीकृष्णांचं स्मरण करूया आणि खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव मिळावा यासाठी त्यांची प्रार्थनाही करूयात.